नुकताच प्रस्थापित कॉक्रोच पार्टी त्या संदर्भामध्ये या प्रस्थापित सरकारांच्या मुलाला आग लागलेली आहे. त्याचं कारण एकच आहे की हा जो तरुण वर्ग आहे तो जागृत झालेला आहे. त्यांना कळत आहे बेरोजगारी वाढत आहे, मुलांना नोकऱ्या नाही आहेत, शिक्षण घेऊन मुलं अनपढ राहून बेरोजगारी वाढत आहे. त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी जो काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये BJP पक्षाच्या विरोधामध्ये जो कॉक्रोच पक्ष निर्माण झाला आणि त्या पक्षामुळं इथल्या प्रस्थापित सरकारांना बुडाला आग लागलेली आहे. परंतु त्या मागचं कारण हेच आहे की इथली बेरोजगारी नष्ट झालं पाहिजे, मुलांना नोकऱ्या लागली पाहिजे, योग्य ते शिक्षण भेटलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे तो माफ झालं पाहिजे. किंवा तो जो आपल्या महाराष्ट्रातील जो शेतकरी वर्ग आहे जो उंचावरती चढतो तोच न थांबता तो व्यवस्थित त्याला त्याच्या मालाला भाव भेटलं पाहिजे, अशी या काँग्रेस पक्षाची एक अपेक्षा आहे. परंतु इथल्या प्रस्थापित सरकारला खूप त्रास होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक दिवस हेच काँग्रेस पक्ष तुमच्यावरती सत्ता गाजवून या देशातली बेरोजगारी नष्ट करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जो परिसर पाहत आहात या मातीमध्ये माझा वडील अहोरात्र कष्ट करून उत्पन्न काढतो, परंतु त्याच पिकाला त्याच्या कोणत्याही पिकाला योग्य ते भाव भेटत नाही. अनेक शंभर रुपये कांदे आज स्वस्त झालेले हे एक रुपयाला सुद्धा कोणी विचारत नाही. याचं कारण आहे इथलं सरकार आहे. त्यांच्या विरोधामध्ये मी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा काँग्रेस पक्ष मोठा होवो आणि या तरुण वर्गाचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मोकळा करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार.